आज मी तुम्हाला भरलेली भेंडी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी भेंडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून पुसून घ्यायची पूर्ण अशा पद्धतीत एकदम बघा चीर पाडून घ्यायची लांबडी। ह्याचा देठाची बाजू पण कट करायची नाही आणि वरची पण बाजू कट करायची नाही। बघा अशा पद्धतीत एकदम सगळी स्वच्छ पुसून कट मारून घ्यायचे, म्हणजे कापून घ्यायचे। भेंडीमध्ये भरायसाठी साहित्य काय काय घेतले बघा। हा मोठा चमचा आणि हा छोटा चमचा ह्या साहित्य घेतलेलं आहे। मोठा चमचा कांदा लसूण मसाला, ह्याच्या जागी तुम्ही मिरची पावडर पण घेतली तर चालेल। मग त्याच्यामध्ये काय करा माहिती आहे का, थोडंसं लसूण, थोडंसं आलं असं कुटायचं बारीक एकदम, आणि ते टाकलं तरी पण चालू शकतं। छोटा एक म्हणजे मोठा एक चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतली, छोटा अर्धा चमचा मी धने पावडर घेतली, छोटा अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे, छोटा अर्धा चमच्याला पण थोडीशी कमी गरम मसाला घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि छोटा अर्धा चमच्याला पण कमी असं आमचूर पावडर घेतलेली। ह्याच्या जागी तुम्ही चाट मसाला पण घेऊ शकता। आणि जर हे आमचूर पावडर जर नाही आहे तर चमच्याच्या मापानं अर्धा चमच्याला कमी लिंबाचा रस टाकायचा पिळून। हे सगळं आपल्याला एकत्र करायचे। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल ना एकदम बारीक कापायचा कांदा, तो जरी ह्याच्यामध्ये मिक्स केला तरी चालेल। भरलेल्या भेंडीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केली, पण तुम्ही एकदा अशा पद्धतीत करून बघा। हे चांगलं एकजीव करायचं। ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं। ह्याच्यात मी का ठेवलं नाही कारण की सफेद प्लेटवर दिसत नाही। आणि कांदा लसूण मसाल्याला कधी पण लक्षात ठेवा, मीठ जास्त असतं त्याप्रमाणेच थोडंसं मीठ बघायचं चव, कोणी कमी टाकतं कोणी जास्त टाकतं त्याप्रमाणे टाकायचं। तर हे चांगलं पहिले एकजीव करून घेते, नंतर मी कोथिंबीर ह्याच्यात मिक्स करते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। कोथिंबीर थोडीशी मी मोठी कापलेली आहे, थोडीशी बारीक कापली तरी चालेल। ह्याच्यामध्ये जर हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर जरा मिक्सरला बारीक केली तर चालेल। बघा अशा पद्धतीने दाबून भरायचं एकदम। कोथिंबीर पण काय केली होती माहिती आहे का, पूर्णपणे नितळून घेतली होती, नंतर कापलेली आहे। ओलसर करायचं नाही। आता लिंबाचा रस टाकला थोडंसं ओलसर होतं, मग चांगलंच आहे, लगेच चिकटलं जाईल असं दाबून भरायचं एकदम। बघा एकदम दाबून भरलेलं आहे, असं दाबून भरायचं। मी सगळं भरून घेते अशा पद्धतीनं। भेंडीमध्ये बघा सगळं मी असं दाबून भरून घेतलेलं आहे, असं व्यवस्थित भरून घ्यायचं। ह्याच्यामध्ये तुम्ही चण्याच्या डाळीचं पीठ पण थोडंसं भाजून टाकू शकता। जर तुम्हाला जर चण्याच्या डाळीचं पीठ जर नसेल टाकायचं तर आपलं डाळ असतं का नाही फुटाण्याची डाळ, तीसुद्धा तुम्ही ह्याच्याबरोबर मिक्सरला एकदा फिरवून नंतर पण तुम्ही ह्याच्यामध्ये भरू शकता। आता किती टाकायचे तर ही 150 ग्रॅम भेंडी आहे, 150 ग्रॅमसाठी 2 चमचे, जे तुम्हाला मोठा चमचा दाखवला आहे तो 2 चमचे, त्यापेक्षा जास्त नाही टाकायचे। तवा गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तेल काढायचं आपल्याला 1 चमचा, जो मोठावाला दाखवला तो, आणि गरम होऊन देऊया। तेल जे टाकलं होतं ना ते गरम झालेलं आहे आणि तेल मी चांगलं असं पसरून घेतलेलं आहे, तवा हलवून हलवून। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल वाढवलेला नाही, बारीक गॅसवरच मी तेल ओतलं होतं। बघा एकदम एकदम कडक असं गरम नाही झालेलं। ह्याच्यामध्ये अशा लाईनीनं आपण लावून घेऊया। भेंडी बघा मी सगळी ठेवून घेतलेली आहे। सपाट तवा असला तर अजून चांगलं, खोलगट जरी असला तर चालेल। गॅस एकदम बारीक आहे। 2 मिनटासाठी मी एकच वाफ फक्त काढून घेणार आहे। झाकण ठेवलेलं आहे बघा 2 मिनटं, एक वाफ काढायची, असं पाणी सुटतं हे बघा, आणि एकदम पॅक झाकण ठेवायचं। हलवून घेऊया, बारीक गॅस आहे। खालची साईड बघा ना, तुम्ही म्हणा जळल, पण बिलकुल जळत वगैरे नाही, असं खालून करपत वगैरे नाही। पलटी करून घ्यायचं, लय घाई करायची नाही पलटी करायला, जर असं हे बघा असं पलटी करून घ्यायचं। एक एक असं पलटी करून व्यवस्थित। आता ह्या साईडून सुद्धा आपल्याला बारीक गॅसवरच 1 मिनिटभर फक्त ठेवणार आहे। आता सगळ्या पलटी करून घ्यायच्या, परत एकदा झाकण ठेवणार आहे। 1 मिनिट 2 मिनिट ठेवायचं बारीक गॅसवर, फास्ट गॅस वापरायचंच नाही बिलकुल। 1च मिनिट झालेलं आहे, पॅक झाकण ठेवलं आहे। तर झाकण काढून घेऊया, आणि झाकण आता ठेवायचंच नाही। आता हे आपल्याला सगळ्या साईडून आता हे भाजून घ्यायचं आहे, एकदम चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं एकदम। ह्यातला मसाला आपला जरासुद्धा निघालेला नाही बघा। आता सगळे पलटी करून घेते मी, सगळ्या साईडून बघा मी फिरवून फिरवून अशा भाजून घेतलेल्या आहेत बारीक गॅसवर, एकदम मस्त अशा भाजल्या गेलेल्या आहेत बघा। ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला भाजायची गरज नाही। अशा पद्धतीत भरलेली भेंडी एकदा करून बघा, एकदम झटपटीत। काय होतं मग त्या गरमीच्या दिवसात जेवण जात नाही ना, तर थोडीफार अशी संध्याकाळच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी करायची, खूप चविष्ट होते बरं का। एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।